आज आपण इयत्ता 6वी गणित नवीन अभ्यासक्रम 2026-27 मधील सराव संच 2.2 सोडवूया. आता हा 2.2 हा सराव संच पूर्णतः कोनांवर आधारित आहे. त्यासाठी आपल्या पुस्तकातील आधी कोनांविषयी आपण काही माहिती पाहूया. तर ही आहे आपली कोनाची आकृती. आता कोन म्हणजे काय? तर एकच आरंभबिंदू असलेल्या दोन रेषाखंडांमुळे किंवा दोन किरणांमुळे कोन तयार होतो. आता हा कोन पहा, OA हा एक रेषाखंड किंवा याला किरण सुद्धा म्हणू शकतो. इथपर्यंत घेतला तर रेषाखंड आणि पुढे जर घेतला तर किरण. OB हा एक किरण आहे आणि हे दोन्ही एकाच आरंभबिंदूतून सुरू होतात. त्यामुळे इथे हा कोन तयार झाला आहे. आता या कोनाचं नाव कसं वाचतात? तर हा शिरोबिंदू मध्ये आला पाहिजे. AOB कोन AOB असं वाचतात किंवा मग BOA असं सुद्धा वाचलं तरी चालतं किंवा याला कोन O असं सुद्धा म्हणतात. 3 प्रकारे या कोनाचं नाव आपल्याला लिहिता येते. फक्त शिरोबिंदू मध्ये आला पाहिजे. OAB असं आपण वाचू शकत नाही. AOB किंवा BOA असं या कोनाचं नाव आपण वाचू शकतो. तर या O ला कोनाचा शिरोबिंदू म्हणतात आणि ह्या आहेत त्या दोन भुजा आहेत. भुजा OA आणि भुजा OB ह्या दोन्ही या कोनाच्या दोन भुजा आहेत. आता इथे एक तक्ता आहे. आपण आता जी माहिती शिकलो त्यावरून हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. इथे आपल्याला आकृत्या दिल्या आहेत कोनांच्या. आता कोनाचे नाव आपण कशी लिहितो? एकतर RAD किंवा DAR हा शिरोबिंदू मध्ये आला पाहिजे असं आपल्याला या कोनाचं नाव लिहावं लागतं. आणि कोनाचं नाव लिहिताना आपण हे चिन्ह वापरतो. कोन RAD किंवा कोन DAR. A मध्ये यायला पाहिजे. बाजूची अक्षरे बदलली तरी चालतील. आता या कोनाचा शिरोबिंदू कोणता आहे? दोन्ही किरण जिथे एकत्र येतात तो म्हणजे हा या कोनाचा शिरोबिंदू. या कोनाचा शिरोबिंदू दोन्ही किरण A या ठिकाणी एकत्र येतात म्हणून A हा या कोनाचा शिरोबिंदू आहे. आता पहा, कोनाच्या भुजा आपल्याला लिहायच्या आहेत. कोनाच्या भुजा, ही एक भुजा आणि ही एक भुजा आहे. AR आणि AD. किरण AR आणि किरण AD या कोनाच्या दोन भुजा आहेत. पुढचा कोन, इथे आपल्याला कोनाचं नाव लिहायचंय. शिरोबिंदू मध्ये आला पाहिजे. TAP किंवा PAT. कोन TAP किंवा मग कोन PAT. A मध्ये आला पाहिजे. आता शिरोबिंदू, कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे? दोन किरण जिथे एकत्र येतात तो हा आहे A बिंदू म्हणून हा आहे कोनाचा शिरोबिंदू. आता भुजा, किरण AT आणि AP या दोन भुजा आहेत. किरण AT, किरण AP. तर पुढचा कोन, आता इथे किरण नाही तर रेषाखंड दिले आहेत. पहा, AM हा रेषाखंड आणि AP या रेषाखंडाने हा कोन तयार होतोय. तर या कोनाचे नाव आपल्याला लिहायचं आहे. MAP. शिरोबिंदू मध्ये आला पाहिजे. कोन MAP किंवा कोन P पासून सुरू केला तर PAM. आणि कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे? या दोन्ही रेषाखंड जिथे एकत्र येतात तो A. याला आता किरण म्हणता येणार नाही कारण इकडे बाण दाखवलेले नाहीत म्हणून हे आहेत रेषाखंड. आता कोणाच्या भुजा लिहायच्या आहेत. रेख AM आणि रेख AP या कोणाच्या भुजा आहेत. रेख AM, रेख AP या कोणाच्या भुजा आहेत. आता पुढे आपल्याला दिलंय. आता पहा, इथे या आकृतीमध्ये कोन B असं म्हटलं तर कोणता कोन नेमका? इथे हा एक कोन आहे आणि हा एक कोन आहे.
मग बी कोण कोणता आहे आपल्याला ओळखत नाही, म्हणून आपल्याला मग या कोणाचं नाव कसं लिहावं लागतं, DBC. या कोणाचं नाव आपण लिहिणार कोण DBC किंवा CBD. आणि या कोणाचं नाव CBA किंवा ABC. आता पुढे आहे आपल्याला कोणाचा लहान मोठेपणा. आता आपल्याला पहा इथे हा एक कोण दिसत आहे, हा असे 4 प्रकारचे कोण इथे दाखवले आहेत. कोणाच्या भुजा आपल्याला लहान मोठ्या करून दिल्या आहेत. मग कोणाच्या भुजा वाढवल्या आणि कमी केल्या तर हा कोण लहान मोठा होईल का, तर नाही. कोणाच्या भुजा कितीही लांब वाढवल्या तरी कोणाचे माप आपण कुठे मोजतो, इथे मोजतो. आणि हे माप, या मापावर कोणाचा लहान मोठेपणा ठरवला जातो. आता आपण हे कोण मोजून पाहूयात. हा कोण आहे, याच्या भुजा पहा, याची एक भुजा मोठी आहे, म्हणजे हा कोण छोटा आणि हा कोण मोठा आहे असं होईल का, तर नाही. तर कोणाचे लहान मोठेपणा कशावर असतो, तर या कोणाच्या 2 भुजांमधील अंतरावर असतो. पहा हा कोण आपण मोजून पाहिला तर हा 20 अंशाचा भरला आहे. पुढचा कोण हा सुद्धा 20 अंशाचा भरला आहे. म्हणजे हे दोन्ही समान मापाचे आहेत, हे दोन्ही समान कोण आहेत. कोणाच्या भुजा लहान मोठ्या वाढवल्या तरी त्यांचं माप बदलत नाही. केव्हा बदलतं, या दोन्ही भुजांमधील अंतर जेव्हा वाढेल किंवा कमी होईल तेव्हा कोणाचं माप बदलतं. आता पुढे आहे कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग. आता हा पहा कोण CBA, हा जो कोण आहे त्या कोणाचा अंतर्भाग कोणता आहे, हे किरण आपण इकडे कुठपर्यंत जरी वाढवले तरी चालतात. आणि मग ह्या किरणांच्या मध्ये जो येणारा भाग आहे तो इकडे असा पुढे जरी असेल तरी असा पुढे आपण वाढवला तर हा सगळा जो आहे तो कोणाचा अंतर्भाग. आणि हा इकडचा जो आहे तो कोणाचा बाह्यभाग. म्हणजे NPM हे कोणाच्या अंतर्भागातील बिंदू आहेत आणि R आणि Q हे कोणाच्या बाह्य भागातील बिंदू आहेत. कोणाचा अंतर्भाग समजला, कोणाच्या 2 किरणांमध्ये जो असतो तो सगळा त्याचा अंतर्भाग. आता आपण पाहूया कोणांचे प्रकार. पहिल्यांदा आपल्याला इथे एक सरळ रेषा दिसत आहे. सरळ रेषा म्हणजे आता कागदी पंखा आपण पूर्ण मिटवला तर त्याच्या दोन्ही काड्या म्हणजेच आपल्या कोणाच्या 2 भुजा एकमेकांवर येतात. एकमेकांवर येतात म्हणजेच आता अशा प्रकारे ही एक कोणाची भुजा आणि हा आरंभ बिंदू आणि ही दुसरी कोणाची भुजा. घड्याळात काटे पहा 12 वाजता, हा मिनिट काटा आणि हा छोटा तास काटा हे एकमेकावर येतात. म्हणजे ह्या कोणाच्या दोन्ही भुजा एकमेकावर आहेत तेव्हा याला म्हणतात शून्य कोण. ह्या दोन्ही भुजांमध्ये अंतर असत नाही, दोन्ही भुजा एकमेकांवर असतात. म्हणजे ही एक भुजा मोठी आणि ही इथपर्यंत छोटी, म्हणजेच हे दोन्ही कोण, दोन्ही भुजा एकमेकावर आहेत तेव्हा याला काय म्हणतात, शून्य कोण. शून्य कोणाचे माप 0 अंश असे लिहितात. आता पहा एक भुजा, ही एक भुजा आहे, हा आरंभ बिंदू. आणि आता ही जी दुसरी भुजा आहे ती एकावर एक न ठेवता आपण थोडीशी इथे नेली, अशी थोडीशी वाढवली, अशा प्रकारे हा कोण तयार झाला आहे इथे. आता हा एकदम आपण इथे सरळ एक रेषा काढली तर या सरळ रेषाचा म्हणजे हा 90 अंशाचा कोण असतो. हिच्यापेक्षा ही रेषा अलीकडे आहे म्हणजे छोटी आहे, म्हणजे 90 अंशापेक्षा छोटे सगळे कोण याला काय म्हणतात, लघु कोण. 90 अंशापेक्षा छोटे असणारे सगळे हे इथपर्यंतचे सगळे कोण लघु कोण. याचे माप 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असते. 0 अंशापेक्षा मोठे असणारे आणि 90 अंशापेक्षा कमी असणारे सगळे कोण कोणते, मग लघु कोण. आता काटकोण, ही एक भुजा आणि ही एकदम एक सरळ भुजा. पहा इथे पहा हा काटकोण तयार झाला आहे. येथे काटकोण तयार झाला आहे म्हणजेच 90 अंशाच्या कोणाला म्हणतात काटकोण. काटकोणाचे माप किती असते, 90 अंश. आता पहा, आता ही एक भुजा आहे, ही एक कोणाची भुजा, ही एक भुजा आणि ही काटकोणापेक्षा जरा पुढे सरकवली आणि अशा प्रकारे इथे घेतली दुसरी भुजा. तर इथे जो कोण होतोय
तो 90 अंशापेक्षा मोठा आणि आपण जर पंख्याची ही बाजू आपण थेट इथपर्यंत आणली तर इथे होईल 180 अंशाचा कोन. म्हणजे 180 अंशापेक्षा छोटा आणि 90 पेक्षा मोठा असणारे सगळे कोन म्हणजेच विशाल कोन. येथे विशाल कोन तयार झाला आहे आणि याचे माप 90 अंशापेक्षा जास्त व ह्या 180 अंशापेक्षा कमी असते. म्हणजेच 180 अंशापेक्षा कमी असणारे आणि 90 पेक्षा जास्त असणारे सगळे कोन त्यांना काय म्हणायचं? विशाल कोन. आता सरळ कोन. आता पहा, ही एक भुजा, हा आरंभ बिंदू, ही एक भुजा आणि ही एक भुजा. एकदम सरळ रेषा तयार होते. ही पहा, हा पंखा आपण असा अर्धा उघडला तर एक सरळ रेषा इथे दोन्ही बाजूंची तयार होते. या कोणाला काय म्हणतात? हा जो इथे तयार होतो कोन याला काय म्हणतात? सरळ कोन. याचं माप किती असतं? 180 अंश. इथं मध्ये 90 अंश, हा एक 90 अंश, हा एक 90 अंश, म्हणजे 180 अंश. आता 180 अंशापेक्षा थोडं पुढं नेला. आता पहा, ही एक भुजा आणि ही 180 अंशापेक्षा यापेक्षा थोडी इकडं आणली आणि मग इथं जो कोन तयार होतो तो 180 पेक्षा मोठा आणि ही भुजा पूर्ण फिरून इथपर्यंत येईपर्यंतचे सगळे कोन 180 पेक्षा मोठे आणि ही भुजा इथपर्यंत येईपर्यंत म्हणजे 360 अंशापेक्षा छोटे सगळे कोन प्रविशाल कोन. 180 पेक्षा मोठे आणि 360 पेक्षा छोटे यांना काय म्हणतात? प्रविशाल कोन. आणि आपण आता जेव्हा पंखा पूर्ण उघडतो, असा पूर्ण गोल, पूर्ण वर्तुळ होतो, ही एक भुजा कोणाची? हा आरंभ बिंदू. आणि इथून चालू करून आपण हा असा पूर्ण इथपर्यंत पुन्हा आणला, म्हणजे पुन्हा एकावर एक येतात या भुजा, तेव्हा याला काय म्हणतात? पूर्ण कोन. आता पाहूया आपण सराव संच. आता सराव संचामध्ये पहा, खाली दिलेल्या इंग्लिश वर्णाक्षरांच्या रेघांमध्ये काटकोन तयार झाले आहेत अशी वर्णाक्षरे शोधा. आता काटकोन आपण आताच पाहिला. काटकोन म्हणजेच 90 अंशाचा कोन. कसा असतो तो? ही एक भुजा आणि ही एक भुजा, अशा प्रकारे इथे काटकोन तयार होतो. आता असा काटकोन या अक्षरांमध्ये शोधा. कुठे कुठे? ए मध्ये आहे का? नाही. ए मध्ये हा गोल असा राऊंड आहे आणि ही रेषा आहे. ए मध्ये नाही. ई मध्ये पहा. ई आपण इथे बाजूला काढूया. ई मोठा काढूया जरा. ई मध्ये काटकोन दिसतोय का आपल्याला? हां, इथे एक काटकोन दिसतोय, इथे एक दिसतोय, इथे. अशा प्रकारे आपल्याला ई मध्ये काटकोन सापडतायत. मग उत्तरामध्ये आपण लिहिणार कोणत्या? ई मध्ये काटकोन आहे म्हणून ई. एन मध्ये पहा, एन मध्ये काटकोन दिसत नाही कुठेच झालेला. के मध्ये सुद्धा नाही. यल मध्ये इथे काटकोन झालेला दिसतो आहे म्हणून आपण उत्तरामध्ये आपण इथे लिहूया यल. एच मध्ये सुद्धा आपण इथे बाजूला काढूया एच. इथे एक काटकोन आहे, इथे एक आहे, इथे अशा आपल्याला बरेच काटकोन एच मध्ये दिसतात म्हणून आपण एच. म्हणजे उत्तर आहे ई, यल आणि एच या वर्णाक्षरांमध्ये काटकोन तयार झालेला आहे. आता पुढे खालील कोनांची मापे दिली आहेत त्यावरून प्रत्येक कोनाचा प्रकार लिहा. 40 अंश. 40 अंश कोणता कोन? 40 अंशाचा कोन 90 अंशापेक्षा छोटा आहे, म्हणजेच हा आहे 90 अंशापेक्षा छोटे असणारे सगळे कोन लघुकोन, म्हणून हा आहे लघुकोन. 0 अंश. 0 अंशाचा कोन म्हणजे एकावर एक भुजा, म्हणजेच याला काय म्हणतात? शून्य कोन. 90 अंशाच्या कोनाला काय म्हणतात? काटकोन. 155 अंश हा 90 अंशापेक्षा मोठा आहे आणि 180 अंशापेक्षा छोटा आहे. म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा छोटे असणारे सगळे कोन विशाल कोन. एकशे 180 अंशाचा कोन कसा असतो? एक सरळ रेषा, म्हणजेच याला काय म्हणतात मग? सरळ कोन. 2
245 अंश. 245 म्हणजे 180 अंशापेक्षा मोठा आणि 360 पेक्षा छोटा. 180 अंशापेक्षा मोठे सगळे कोण 360 अंशापर्यंतचे त्यांना म्हणतात प्रविशाल कोन. म्हणून हा आहे प्रविशाल कोन. पुढे तिसरा प्रश्न आहे, वेगवेगळ्या मापांचे प्रविशाल कोन काढा. आता प्रविशाल कोन म्हणजे काय, तर 180 अंशापेक्षा मोठे आणि 360 पेक्षा छोटे सगळे कोन म्हणजे प्रविशाल कोन. म्हणजे खूप सारे कोन आपल्याला काढता येतील. आता आपण कोणाची एक भुजा काढूया. आणखी भुजा इकडे काढूया, एक दुसरी खाली. आता इथे आपल्याला कोण दाखवायचा आहे का, नाही, हा तर लघु कोण होईल. आपल्याला कोण हा दाखवायचा आहे. हा इथे 180 अंश म्हणजे सरळ कोण आणि त्यापेक्षा ही भुजा इकडे पुढे वाढली आहे, म्हणजेच इथे जो कोण तयार झाला आहे तो आहे प्रविशाल कोण. आणखी आपल्याला काढता येईल, याला आपण नाव देऊया A B C. आणखी एक कोण काढूया आपण. ही एक भुजा आणि ही एक भुजा. आता इथे जर दाखवला तर हा होईल काटकोन. आपण कुठून दाखवला आहे, हा आहे आपला प्रविशाल कोन. A P Q. आणखी एका प्रकारे आपल्याला काढता येईल प्रविशाल कोन. ही एक भुजा काढली आणि ही एक भुजा काढली. हा इथे जो तयार झालाय तो आहे प्रविशाल कोन. हा आहे शिरोबिंदू. याचं आपण नाव देऊया X Y Z. अशा प्रकारे हे 3 प्रविशाल कोन आपण काढले. आता आपल्याला खाली काय चौथा प्रश्न दिला आहे, सरळ कोनामध्ये किती काटकोन समाविष्ट असतात. आता सरळ कोन कसा असतो, 180 अंशाचा कोन हा आहे सरळ कोन. आता याच्यामध्ये किती काटकोन येतील, काटकोन कुठे असतो, ह्या इथे एकदम सरळ इथे असा हा काटकोन होतो. हा एक काटकोन, 2 काटकोन. किती काटकोन असतात सरळ कोनामध्ये, मग 90 अंश अधिक 90 अंश म्हणजे 180 अंश. म्हणजेच हा एक आणि हा दुसरा. किती काटकोन आहेत, 2. मग आपण लिहिणार सरळ कोनामध्ये 2 काटकोन समाविष्ट असतात. हाताच्या 2 बोटांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो. हाताची 2 बोटे घ्या, पहा. ही एक भुजा आहे, ही एक भुजा आहे. 90 अंशाचा कोन कुठे होईल, असा सरळ. असं सरळ हे बोट जातंय का आपलं, नाही. म्हणजे 90 अंशापेक्षा आपण कितीही फाकण्याचा प्रयत्न केला तर 90 अंशापर्यंत हे बोट जात नाही, असं सरळ होत नाही. अशा प्रकारे इथपर्यंत हा कोन होतो. आणि एकावर एक सुद्धा हे येत नाहीत, म्हणजे शून्य कोन सुद्धा होत नाही. म्हणजे 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा छोटा असा कोन 2 बोटांमध्ये तयार होतो. एकावर एक पण येत नाहीत, म्हणजे 0 अंशाचा पण नाही, आणि असा सरळ एकदम सरळ पण हे बोट होत नाही, म्हणजे 90 अंशाचा पण नाही. म्हणजेच 90 अंशापेक्षा छोटा आणि 0 अंशापेक्षा मोठा असा कोन 2 बोटांमध्ये तयार होतो. मग त्या कोणाला काय म्हणतात, 90 अंशापेक्षा छोटा आणि 0 अंशापेक्षा मोठा असा कोन लघु कोन. म्हणजेच 2 बोटांमध्ये लघु कोन तयार होतो.
हाताच्या 2 बोटांमध्ये लघुकोन तयार होतो. आता पुढा, घड्याळात 12 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? आता घड्याळात जेव्हा 12 वाजतात तेव्हा काटे हे एकमेकांवर येतात. हा तास काटा अशा प्रकारे आणि हा मोठा मिनिट काटा, दोन्ही एकमेकांवर येतात. हा आहे शिरोबिंदू. आता हे दोन्ही काटे म्हणजेच दोन्ही भुजा हे एकमेकांवर असतात तेव्हा कोणता कोन असतो? शून्य कोन किंवा मग पूर्ण कोन सुद्धा आपल्याला म्हणता येईल. मग आपण लिहूया, घड्याळात 12 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यामध्ये शून्य कोन होतो. शून्य कोन किंवा मग पूर्ण कोन. अशा प्रकारे हा सराव संच आपण सोडवला. यानंतरचे सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.